स्वयंपाक घरात वापरण्यात येत असलेल्या लसणाचे दर सध्या वाढले। मात्र याच लसणाच्या माध्यमातून काही जणांकडून गोरखधंदा सुरू आहे। लसूणच्या ऐवजी सिमेंटचा गोळा विकणाऱ्या धक्कादायक प्रकार समोर आला, तोही अकोल्यात। त्यामुळे लसणाची खरेदी करताना सावधान। स्वयंपाकघरात अत्यंत गरजेच्या असलेल्या लसणाचे भाव गगनाला भिडले असून लसूण विकत घेणं हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे। यातच काही लसणाचा काळाबाजार करणाऱ्यांनी अजब शक्कल लढवत नागरिकांची फसवणूक करण्याचं काम सुरू केलंय। आता आपण पाहत असलेली ही लसणाची गाठ मात्र ही लसूण नसून सिमेंटचा वापर करून ही लसूण बनवण्यात आली आहे। अकोल्यातील सुभाष पाटील यांच्या पत्नीनं फेरीवाल्याकडून पाव किलो लसूण विकत घेतली। ही लसूण सोलताना तिच्या पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या, त्यामुळे ही लसूण चाकूच्या साह्याने कापली असता ती लसूण सिमेंट पासून बनवल्याचं समोर आलंय। त्या लसणाच्या गाठ्यामध्ये एक गाठा असा निघाला की तो हुबेहूब दिसायला लसणाच्या गाठ्यासारखाच होता आणि त्याचे वजन जवळपास 100 ग्रॅमच्याही वर आहे। लसणाचे दर गगनाला भिडले, त्यामुळे अशा प्रकारातून ग्राहकांची लूट केली जाते। त्यामुळे नागरिकांनी लसूण खरेदी करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे।